हरे कृष्ण. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय 14वा अध्यायाचं नाव आहे गुणत्रय विभाग योग. 3ऱ्या श्लोकाचं तात्पर्य आपण पहिल्या पॅरेग्राफच्या खालून 3ऱ्या ओळीपासून पुढे वाचायला सुरू करत आहोत. सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. भौतिक प्रकृतीशी पराप्रकृतीचा संयोग हा भगवंतांच्या इच्छेमुळे होतो आणि त्यानंतर या भौतिक प्रकृतीपासून सर्व जीवांचा जन्म होतो. तर आपण जाणलं आहे पराप्रकृती म्हणजे जीवात्मे आहेत आणि भौतिक प्रकृती ही 24 तत्वांची बनली आहे. आपण बघितलं सगळी आता आधीच्या भागात सगळी आपण तत्व वाचली ती, आणि भगवंतांच्या इच्छेमुळेच या दोन्हींचा संयोग होतो. जीवात्म्यांना या भौतिक जगतात या भौतिक प्रकृतीपासून भौतिक शरीर दिलं जातं आणि म्हणून असं म्हटलं आहे की भौतिक प्रकृतीपासून सर्व जीवांचा जन्म होतो. आता हा जो दुसरा पॅरेग्राफ आहे त्यामध्ये एक उदाहरण देऊन श्रील प्रभुपाद समजवता आहेत की हा जो जीव आहे तो वाटतंय आपल्याला की भौतिक प्रकृतीपासून जन्म घेतो आहे, पण खरं कारण काय आहे हे सगळं प्रभुपाद आपल्याला दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये समजवत आहेत. वाचूया. भाताच्या राशीत विंचू आपली अंडी घालतो आणि कधी कधी म्हटले जाते की विंचू तांदळापासून जन्मतो, परंतु भात विंचवाच्या जन्माचे कारण होत नाही. वास्तविकपणे मादीने म्हणजे विंचवाच्या मादीने अंडी घातलेली असतात. काय आहे भात म्हणजे आपण तांदूळ म्हणतो ना, तर तांदूळ जो कच्चा तांदूळ आहे त्याची रास असते, तर त्याच्यामध्ये विंचू मादी विंचू आहे तो अंडी घालून जातो. कुणी हे पाहिलेलं नाहीये आणि मग काही काळाने त्या भाताच्या तांदळाच्या उभेने ती अंडी आहेत ती उबतात आणि त्या तांदळातून छोटी छोटी विंचवांची पिल्लं बाहेर येतात. लोकांना काय वाटतं किंवा लोक काय म्हणतात, विंचू तांदळापासून जन्मला. पण हे जे तांदूळ आहे हा भात आहे, तो भात विंचवाच्या जन्माचं कारण नाहीये. ते खरी ते पिल्लं कोणापासून आली आहेत, मादीने अंडी घातली होती म्हणून ती पिल्लं झालेली आहेत. तर हे उदाहरण देऊन इथे श्रील प्रभुपाद समजवतात. त्याचप्रमाणे भौतिक प्रकृती ही जीवांच्या जन्माचे कारण नसते. भगवंत हे स्वतः बीज प्रदान करतात आणि असे दिसते की जीव हे प्रकृतीपासून उत्पन्न झाले आहेत. तर सर्व कारण कोण आहेत, भगवंत आहेत. भगवंत बीज प्रदान करणारे आहेत. हे भगवंत हा जो आहे अहम बीज प्रदपिता, मी बीज प्रदान करणारा आहे, हा श्लोक आपण पुढचाच 14.4 हा वाचणार आहोत. तर त्याच्या आधी श्रील प्रभुपाद आपल्याला ही सगळी पार्श्वभूमी समजावून सांगत आहेत की आपल्याला वाटतंय की जीव हे प्रकृतीपासून उत्पन्न झाले आहेत, मात्र भगवंत स्वतः बीज प्रदान करतात. मग भौतिक प्रकृती काय करते, तर भौतिक प्रकृती आहे ती या जीवाला या जीवात्म्यांना भौतिक शरीर देणारी असते. पुढे वाचते आहे. म्हणून प्रत्येक जीवाला आपल्या गतकर्मानुसार भौतिक प्रकृतीने प्रदान केलेले निरनिराळे प्रकारचे शरीर प्राप्त होते. तर हा जो जीव आहे त्याचा आदला जन्म आहे, आधीचे जन्म आहेत. त्या जन्मांमध्ये त्यांनी जी काही कर्म केली आहेत, जी काही इच्छा केली आहे, त्यानुसार त्याला पुढच्या जन्मी शरीर प्राप्त होतं आणि ते भौतिक प्रकृतीकडून प्राप्त होतं. पुढे वाचते आहे. याप्रमाणे तो म्हणजे कोण, जीवात्मा आपल्या गत कर्मानुसार शरीराद्वारे सुख
किंवा दुःख भोगतो. या प्राकृत जगतात, प्राकृत म्हणजे भौतिक, या भौतिक जगतात जीवांच्या सर्व अभिव्यक्तींचे कारण भगवंत आहेत. तर आपण जे काही हे जीवांचं प्रकटीकरण बघतो आहोत, विविध जीव विविध शरीरात आहेत, हे जीव काही प्रकट करत आहेत, काही निर्माण करत आहेत, तर सर्व कारण भगवंत आहेत. कारण भगवंतच आधी सगळी भौतिक तत्व निर्माण करतात आणि त्या भौतिक तत्वापासून या जीवाला बनलेलं शरीर प्राप्त होतं. जसं आपण जाणतो, आपलं हे जे स्थूल शरीर आहे ते पंचमहाभूताने बनलं आहे. आपलं सूक्ष्म शरीर आहे ते मन, बुद्धी, अहंकाराने बनलेलं आहे. तर अशा प्रकारे हे जे शरीर आहे ते आपल्याला भगवंतांपासून मिळालं आहे. म्हणजे भगवंतांनी जी भौतिक तत्व ही बनवली गेली भगवंतांकडून, त्यातनं हे बनलेलं आहे. हे शरीर आपल्याला भौतिक प्रकृतीच्या माध्यमातनं मिळतं. पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे की जीवांचं जे बीज आहे ते प्रदान करणारे कोण आहेत? स्वतः भगवान श्रीकृष्णच आहेत. हा श्लोक जो आहे भगवंत बीज प्रदान करणारे आहेत, तो 14.4 तो आपण उद्यापासून अभ्यास करायला सुरुवात करणार आहोत. म्हणजे आणखीन याबद्दल आपल्याला जास्त वर्णन समजेल. तर आपला 3रा श्लोक वाचून पूर्ण झाला आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवत गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.